नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही अनुभवलं आहे का की कितीही प्रयत्न केले तरी एखादी व्यक्ती तुमच्या विचारातूनच जायचं नावच घेत नाही. ती तुमच्या श्वासामध्ये मिसळून गेली आहे असते. तुमच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक स्वप्नात आणि भावनेत असते. हे फक्त भावनिक आकर्षण नाही तर त्यामागे एक अद्भुत संकेत असतात. पहिला संकेत खूप महत्त्वाचा आहे, कारण तो त्या अदृश्य नात्याचे संकेत देतो, जे न रोजच्या संवादाशी संबंधित आहेत ना भेटीच्या. एक अविज्ञात धागा आहे जो थोडक्यात तुमच्या हृदयाच्या गाभ्यातून बाहेर पडून दुसऱ्या कुणाच्या आत्म्याशी जुळतो. कधी कधी आपल्या आयुष्यात असा एक व्यक्ती येतो, ना दररोज समोर असतो, ना तासनतास संवाद होतो, तरीही त्याची उपस्थिती आपल्या प्रत्येक भावनेत असते. जो तो जवळ असूनही दूर असतो आणि दूर असूनही अगदी जवळ आहे. मित्रांनो, तुम्ही त्याला पाहिल्याशिवाय त्याचा अनुभव घेऊ शकता, त्याच्याशी बोलल्याशिवाय तुम्ही त्याला समजू शकता आणि त्याचं नाव ऐकण्याने क्षणभर हृदयात धडधड निर्माण करते. मित्रांनो, त्याच्या आठवणी तुम्हाला कारणाशिवाय शांतता, बेचैनी दोन्ही देत आहेत. तर हे फक्त एक जोड नाही तर एक आत्मिक बंधन आहे, जे शब्दांच्या पलीकडे, जे तर्काने नाही तर हृदयाने समजून घेता येतं. जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल तर समजून जा, ही व्यक्ती साधारण नाही तर आपल्या आयुष्याच्या त्या कथेचा भाग आहे, जी कदाचित अपुरी आहे, पण खूप भारी आहे, खूप खरी आहे. हेच कारण आहे की तिचा विचार तुमच्या मनात वारंवार येतोय, कारण आपल्या मेंदूला कोणतीही गोष्ट रिजेक्शन ऐकायला आवडत नाही किंवा काही गोष्टी अर्धवट सोडायला आवडत नाहीत. म्हणूनच तिचा विचार तुमच्या मनात ठाकल्याशिवाय प्रत्येक वेळेस अधिक गडबड करून परत येतोय. कधी कधी आयुष्यात असे क्षण येत आहेत, छोटे सामान्य दिसणारे, पण त्यांचा प्रभाव इतका असतो की सर्व हृदय ओलसर होऊन जातं. कदाचित तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत असा क्षण अनुभवला असेल, जो तुमचं अंतर्मन गाठून जातो. एक हसणारा चेहरा, एक गोड गोष्ट, किंवा अशीच एका वेळा जेव्हा तिने तुमच्याकडे पाहिलं होतं आणि तुम्हाला असं वाटलं होतं की हीच ती व्यक्ती आहे जी मला केवळ आठवणीमध्ये समाविष्ट होत नाहीत, ते तुमच्या भावना बनतात. प्रत्येक वेळेस जेव्हा ते क्षण आठवतात, तुमच्या हृदयात हलचल होते. मित्रांनो, कधी शांततेच्या रूपात, कधी एखादी गोड अशा कळकळीच्या रूपात तुम्हाला पुन्हा तेच अनुभव पुन्हा अनुभवायचे असतात. हे हसू पाहायचं असतं, जो एका क्षणात तुमच्या संपूर्ण जगाला बदलवते. आणि हेच कारण आहे की ती व्यक्ती तुमच्यात सतत विचारात परत येते. का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अशीच चॅनलशी कनेक्ट राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमचा एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब एखाद्याचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.